घे, मी अन्नपूर्णा आजींकडे जाऊन येतो. तू आईला एकटं सोडू नकोस. हा कमळे, तू काय बी काळजी करू नकोस, मी आहे इथं. तू आजीसनी सगळं सांग, ते 100% तुला समजून घेतील. आणि आई उठली का तिला कॅन्टीन मधनं काहीतरी खायला आणून दे. होय. काळजी घे. काय करू? आजीसने सगळं खरं सांगू का? म्हणजे त्यासने सांगितलं तर आनंदच होणार आहे त्यांना. खरं त्या म्हणतील तुझ्या आईला घेऊन इथं ये आणि तुम्ही दोघी बी इथं राहा. नाही नाही, मला अजून त्यासने कसलं वजन द्यायचं नाही. असं करतो, त्या तसं म्हणल्या का मी नाही म्हणून सांगतो. खरं त्यासने सगळं खरं सांगायलाच पाहिजे. ए बेगर, थांब इथेच. आलीस परत? अगं तुला काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही? यू नो व्हॉट, मला असं वाटतं तुला ना सेल्फ रिस्पेक्ट असं आहेच नाही. तू किती बेशरम आहे. म्हणजे सतत तू इथे येते, सतत तुझं इन्सल्ट येतो, तरी उठून कधी पण येते. आणि काय ते तुला काय हे घर म्हणजे काय ऑर्फनेज वाटतं का? की उठून हा चल आज ऑर्फनेजमध्ये जाऊ म्हणून आमच्याकडे येऊन गेलीस? यू नो व्हॉट, मी तर आता ना बोर्ड लावून टाकणार आहे. घराच्या बाहेर असा बोर्डच लावून टाकते की गरीब पीपल, ऑर्फनेज पीपल आणि भिकारी लोक नॉट अलाउड. आणि का बास, मी हे घर माझ्या आजीचं आहे म्हणून इथं आलोय. काय? ती काय बोलते? तिला सगळं कळलं तर नाही आहे ना? ए आजी कोणाला बोलली? हा, माझी आजी आहे ती, तुझी नाही. उगाच तिला आजी आजी बोलत मरू नको, मिरवू नकोस, कळलं का? मला काय मिरवायची गरजच नाही. मी नाती मनानं जोडतो. नक्कीच अजून काही कळलेलं दिसत नाही हिच्या. काय गे कमळे, खरं सांगू का, आता तुझा रोज रोज अपमान करायचा सुद्धा ना कंटाळा आलाय मला. काय काय ठरवलेस काय? या घरातल्या माणसांना तू शांतपणे आयुष्य जगूच देणार नाहीयेस का? काय कशाला येतेस सारखी सारखी इथे? काय हवंय काय तुला? ग्रॅनी आजी, हा काय प्रश्न आहे? का आलीये काय आलीये? भिकारी लोक का येतात? पैसे मागायला. म्हणून तर ही आजी आजी करत भीक मागायला आली आहे इथे. अगदी बरोबर. ही आधी गरीब होती, मग अनाथ झाली, मग आता पैसे कोण देणार? हां, तेच मागायला आली आहेस ना? तुझ्यासारखी भिकारडी आणि गरीब माणसं श्रीमंतांचा फक्त फायदाच उचलतात. हो की नाही कमळी? बरं ठीक आहे, तुम्हाला जो काय गोड गैरसमज करून घ्यायचा आहे तो करून घ्या. त्याचं मला आता काही वाटतच नाही. विचार बी करत नाही मी त्याचं. आणि आम्हा गरिबांसाठी तुमच्यासारखी नाती काही बेगडी नसते. आम्ही नाती मिरवत नाही. एकदा नातं जोडलं तर आयुष्यभर टिकवतोय. ए ओव्हर स्मार्ट, तुझा जो ओव्हर स्मार्टनेस आहे ना तो तुझ्याकडेच ठेव. आम्हाला टीच करायला जाऊ नको, कळलं का? आणि चल आता इथून निघ. आणि काय बघ, शेवटचं सांगतो, मी आजी आजोबांना भेटायला आलो आणि त्यांना भेटल्याशिवाय मी इथनं हलत नसतो. नाही, तुला नेहमी म्हणजे तुलाच असं पाहिजे की आम्ही धक्के मारूनच बाहेर तुला काढायचंय का? ठीक आहे, ॲज यू विश डन. अनु बेबी, हाऊ डेअर यू? अनिका, काय चाललंय? तुला किती वेळा सांगितलं मी कमळीच्या वाटेला जाऊ नकोस म्हणून? कळत नाही तुला? आजी तुला किती वेळा मी सांगितलंय की ही तुला लुटायला इथे येते. एक शब्द बोलू नकोस. मी आता तुला शेवटचं सांगते. पुन्हा एक जरी शब्द हिच्याबद्दल वेडावाकडा बोललीस ना
तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. जा तुझ्या रूममध्ये. आजी अनिका, मी तुला जायला सांगितलंय. अनिका, तुमच्या समोर हे सगळं चाललंय. तुम्ही गप्प बसलायत. तिला काहीच सांगत नाही. चांगले आहेत संस्कार तुमचे. काय बघताय माझ्याकडे? निघा तुम्ही सुद्धा. कशी आहेस कमळी? मी ठीक आहे. अगं यशस्वी हो, मोठी हो. आजोबांना भेटायला आलो होतो. कशा आहेत ते? हा ना आजी, मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं बी होतं तुमच्या संग. बोल ना. आजी, मला माझ्या आईबद्दल जरा बोलायचं होतं. कमळी ये, आपण बसून बोलूया. ये. अरे कमळे, तू कधी आलीस? कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. आत्ताच आलो बघा. खरं तर काल रात्रीच मी आणि आई तुझ्याबद्दल बोलत होतो. तुला आज बोलावून घेणारच होतो. कमळी, अगं तू ते तेल आणलं होतंस बघ गावाहून, ज्याने बाबांचा मसाज करायचीस. त्याने बाबांमध्ये खूप फरक पडला होता. ते परत मागवू शकशील का? हो, त्यात काय एवढं, लगेच घेतो मागून. आणि तुम्ही नका काळजी करू, आजोबांना मालिश बी करून मी देतो. कमळी, अगं किती करतेस ग आमच्यासाठी. खरंच मला कधी कधी वाटतं की तूच का माझी नात नाहीयेस. आजी, अहो मी तुमचीच नात आहे. अगं बर, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? हां, एक मिनिट. बंड्या? हा बंड्या, बोल. हॅलो, राजन काका कमळे आहे का? जरा बोलायचं आहे. हो आहे ना, देतो. हा बंड्या. हां हां, बंड्या बोल. कमळे, अगं तो RTO एजंट आहे ना, त्याच्या लॅबमध्ये गाडीचा नंबर काढण्यासाठी कागदपत्र दिली होती बघ. हा त्याचा रिपोर्ट तयार झाला आहे आणि त्याचा फोन आलता, मला बोलवलंय त्यानं. काय झालं, ऋषीभाऊंचा फोन लागत नव्हता म्हणून त्यानं मला फोन केलता. आता काय विषय झाला माहिती आहे का, मला कॅन्टीनमधनं इथनं आलता येणं झाले. अरे तू कसं टेन्शन घेतो, मी जातो की. मी जातो. हां चल, ठेवतो. बाय. हा ठीक आहे. आजी काका, माझं की नाही जरा एक महत्त्वाचं काम आहे, ते मी लगेच करून येतो. हां काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मी लगेच येतो. हां जातो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नक्की? होय होय होय, येऊ. हां. बर, सावकाश जाग. हां.